कोण होते बरं बरं वडगावले हां अच्छा हां हां राम कृष्ण हरे
उपजनिया पडते एवो काला खाओ दैवा उपजनिया पडते एवो काला खाओ दैवा वैकुंठी तो ऐसे नाही कवाळ काही काल्याचे एकमेका देवो मुखी सुखी घालो हुंबारे वैकुंठी तो ऐसे नाही कवाळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवाळ काही कालाचे विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका कार्याच्या आरंभी पहिला नमस्कार भगवंताला कार्य कोणतंही असो परमार्थी कार्य असो आपलं व्यवहारिक कार्य असो आपलं प्रपंचिक कार्य असो प्रपंचिक कार्य असेल व्यवहारिक कार्य असेल तर कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपल्या कुळदैवताची आराधना करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। आपल्या घरामध्ये लग्न सोहळा करायचा असेल तर आपल्या कुळदैवताची आपण काय करतो आराधना करतो प्रार्थना करतो त्याची पूजा करतो
एखादा आपल्याला नवीन घर बांधकाम करायचं आहे तर पाया खोदण्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी पूजा करतो आणि पूजा करून आपल्या कार्याला सुरुवात करतो. त्या न्यायानं आपल्या परमार्थी कार्यामध्ये देखील नियम आहे की बाबा आपल्या कुळदैवताची आराधना करायची, आपल्या आराध्य दैवताची काय करायचं, आराधना करायची. मग आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बरं का. काय कुलदैवत वेगवेगळं असतं. पण या ठिकाणी आमचे असणारे जे संत महात्मे आहेत, तुकोबार आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, संत गोरोबा काका आहेत, नवे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज देखील आहेत. या सर्वांचं कुळदैवत काय आहे म्हणाल तर, त्यांचं दैवत काय आहे म्हणाल तर, नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त आणि विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलची. की बाबा विठ्ठल असणारा पांडुरंग परमात्मा तो आपलं कुळदैवत आहे आणि त्या कुळदैवताला आपलं वंदन करणं आपलं कर्तव्य आहे. कारण भगवंतानी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहे. या उपकाराचं या ठिकाणी वर्णन करता येईल थोडं आहे. किती उपकार केलेले आहेत काय सांगावं. की बाबा भगवंतानी आपल्यावरती कृपा करून अनमोल असा हा नरदेह आपणाला दिला आणि असा नरदेला सुंदर नरदेह दिलेला आहे बरं का. कशासाठी दिलेला आहे, काय देण्याचं कारण काय आहे तर दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन आणि जेणे तो जोडशी नारायण नासी जीवपण भौरोग, असा हा नरदेह दिला. मग आमचे तुकोबरा एके ठिकाणी म्हणतात की हे देवा तुम्ही काय करा, एक वेळ तुम्ही काय करा, मला दुःखातून मुक्त करा. जर तुम्ही मला दुःखातून मुक्त केलो तर तो काय देव म्हणू लागले की महाराज म्हणले आम्ही तुम्हाला दुःखातून मुक्त करू, पण दुःखातून मुक्त केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करणार, त्याची परतफेड तुम्ही काय करणार. तर एके ठिकाणी तुकाराम महाराज भगवंताला उत्तर देतात की देवा जर तुम्ही मला दुःखातून मुक्त केलात आणि तुम्ही जर मला वेगळं केलात तर मग मात्र मी काय करीन, तुमची काय करीन, सतत तुमचं स्मरण करीन, सतत तुमचं मी आठवण करीन. आठवीन पाय हा माझा नवासा, तुकाराम महाराज म्हणतात हे देवा जर तुम्ही मला या दुःखातून वेगळं केलं, या दुःखातून तुम्ही जर मला सुटका केली तर मी काय करीन, तुमचं आठवण करीन, तुमचा रात्रंदिवस मी काय करीन, चिंतन करीन.
एके ठिकाणी माऊली देखील म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये सततम कीर्तयंतो माम यतान तस्य दृढवथा नमस्यन तस्यन मामा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मी काय करीन सतत तुमचं काय करीन कीर्तन करू का तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राशिताचे आणि जे नामच नाही पापाचे आयशी केले. मी काय करीन सतत आपल्या प्रकारे नाम सुरू करीन म्हणजे तुमचं मी ध्यान करीन तुमचं मी या ठिकाणी भजन करीन म्हणतात. म्हणून भगवंताने आपल्यावरती उपकार केले आपल्यावरती भगवंताची कृपा केली आणि कृपेमुळे तुम्हा मला मनुष्य जन्म मिळाला. मग याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर भगवंताला नमस्कार केला पाहिजे. म्हणून कार्याच्या आरंभी पहिला नमस्कार भगवंताला विठ्ठला. त्याच नयनं पहिला नमस्कार भगवंताला आणि दुसरा नमस्कार कोणाला म्हणाल तर संत महात्म्याला. कारण ह्या पृथ्वीवरती संत महात्मे अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन संतांनी या ठिकाणी कार्य केलं. संत तुकोबाराय देहूमध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांची असणारी त्यांनी अशा प्रकारे जगावरती अनंत उपकाराचं मोठं भांडवल त्यांनी तयार करून ठेवलं. ज्या न्यायानं तुकोबरायांनी केलेलं आहे अभंगवाणी त्याच न्यायानं ज्ञानेश्वर महाराजांनी भांडवल तयार केलं. अभंगवाणी गाथा ज्ञानेश्वरी चिरंजीव हरिपाठ हे तयार केलं. एवढंच नाही तर एकनाथ महाराजांनी देखील अभंगवाणी लिहिली भारुडं लिहिले चतुश्लोकी भागवत लिहिलं. एवढंच नाही तर चिरंजीव पद लिहिलं आणि एवढं तर त्या ठिकाणी काय सांगावा भावार्थ रामायण असा पवित्र श्रेष्ठ ग्रंथ लिहिला आणि तुम्हा सर्व जगाचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे होत आहे आणि इथून पुढेही होणार आहे. विठ्ठला ज्याप्रमाणे संत एकनाथ महाराज पैठणमध्ये अवतीर्ण झाले त्याच नाही श्री संत गोरबा काका 13 मध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन काय केलं म्हणाल तर देव त्यांनी काय केला आपलासा केला. भगवंताला त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्या चरणापासून वाहत आलेली असणारी नदी तेरणा नदी आणि ह्या तेरणा नदीच्या काठी असणारी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांनी काय केलेलं आहे ह्या नगरीमध्ये संजीवनी समाधी घेतली आणि त्या संजीवनी समाधीच्या निमित्तानं 377वी पुण्यतिथी आपण साजरी करीत आहोत. विठ्ठला असो गणेशनाथ महाराजांची 377वी पुण्यतिथी करत आहोत. पण 377वी पुण्यतिथी असेल पण त्या काळची पुण्यतिथी गणेशनाथ महाराजांची पहिली पुण्यतिथी दुसरी पुण्यतिथी नवे 300 पुण्यतिथी आपण साजरा करत आलो. पण त्या काळामधल्या सामान्य साधारण आणि सोप्याच्या मध्ये साधी आणि सुटसुटीत आपण पुण्यतिथी साजरी करत गेलो. पण त्याच्यानंतर आज या 75 वर्षापासून जी अलीकडची परंपरा आहे आपण करत आलो ते आपण विशेष रूपाने करू लागलेलो आहोत. विशेष आज असून 16 खरोखर गणेशनाथ महाराज अवतार घेतला कुठं त्यांनी वास्तविक केलं कुठं आणि समाधी घेतली कुठं. पण तिथून गणेशनाथ महाराज ना त्यांचं मन त्या ठिकाणी स्थिर राहिलं नाही किंवा त्यांना तिथं मन त्यांचं रमलं नाही. त्यांना त्या ठिकाणी थोड्या उदासीनता वाटली का की उजनीमध्ये जे काय माझे भक्त आहेत त्या भक्तांचा उद्धार करायचा त्या भक्तांचं असणारं जे काय दुःख आहे त्यांना दुःखातून मुक्त करायचं आणि त्यांना मुक्त करून त्यांना सुखी करण्यासाठी गणेश महाराजांचं अंतकरण त्या ठिकाणी तळमळलं. त्यांना चिंता लागली त्या ठिकाणी की बाबा केव्हा मी उजनीला जाईन आणि केव्हा उजनीतून त्या भक्तांचं त्या ठिकाणी काय करीन दुःख मी हरण करीन.
आणि त्यांना केव्हा मी सुख प्राप्त करून देईन अशी तळमळ गणेश महाराजांच्या अंतःकरणामध्ये लागली। आणि गणेश महाराजांनी काय केलं किंवा पूर्वीची असणारी आहेत लोक आपल्या गावातली पूर्वज त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, मला मी सारसा या गावामध्ये असणारी समाधी घेतलेली आहे, तर तुम्ही काय करा, मला काढून उजनीला आणा। ठरल्याप्रमाणे गणेशनाथ महाराज सारसून उजनीला आले आणि उजनीमध्ये आल्यानंतर सर्वांना या ठिकाणी दर्शन मिळालं, सर्वांना आनंद प्राप्त झाला। आणि अशा आनंदाच्या भरामध्ये गणेश महाराजांनी संजीवनी समाधी आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आहे आणि त्यांची असणारी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत। आणि त्यांच्या पुण्यतिथीला आज तुम्ही सर्व या ठिकाणी हजर आहात आणि तुमचंही भाग्य कसं आहे म्हणाल तर सोन्याचा दिवस उजळला, आज आनंद झाला। त्रिविध तापाची त्या ठिकाणी काय झाली, बोळवण झाली। आणि काय झालं म्हणाल तर संतांचं दर्शन झालं, सद्गुरू गणेश महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला या ठिकाणी कालेचा प्रसाद प्राप्त झाला। विठ्ठला असो, त्याच नाही ना आज जो अभंग कीर्तन सेवेसाठी जो घेतलेला आहे, अभंग कोणाचा आहे म्हणाल तर श्रीमंत जगद्गुरु जगदवंद्य महाराष्ट्रभूषण देवोनिवासी यांचा हा 4 चरणाचा अभंग काला या प्रकरणातील आपण निवडलेला आहे। आणि ह्या अभंगावरती आपण काय करूया, चिंतन करूया। ह्या अभंगावरती आपल्याला ज्या पद्धतीने चिंतन करता येईल आणि त्यातली त्यात पुन्हा वेळ वेळ एक मन आहे, वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ, तशी वेळ आहे। तर आपण काय करू, वेळ या ठिकाणी आपण साजरी करण्याचा प्रयत्न करूया। की तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की मी काय करीन, पुन्हा मी जन्माला येईन, मी पुन्हा जन्माला येईन आणि येऊन काय करीन या ठिकाणी बाबा काला मी या ठिकाणी भक्षण करीन, मी सेवन करीन काला। आणि काला म्हणताना कोणता काला म्हणतात, दही भाताचा काला। दही भाताचा काला मी काय करीन, सेवन करीन। आणि असा जो असणार जो काला आहे, हा काला कुठे मिळतो, ह्या काल्या या ठिकाणी ठिकाण सांगितलं, काल्याचं ठिकाण मिळण्याचं ठिकाण सांगितलं की बाबा हा काला कुठे मिळतोय म्हणले, हा मृत्यू लोकांमध्ये मिळतो, दुसरीकडे ठिकाणी मिळत नाही। वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याच्या वैकुंठामध्ये तो काला नाही। मग तो काला आम्ही खाण्यासाठी काय करू म्हणले, या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये येऊ, अवताराला येऊ, जन्म घेऊ आणि मी जन्म घेऊन काय करू, आम्ही काला खाऊ। आणि तो काला खात असताना मी एकटा खाणार नाही, काला तयार करायचं आणि घरामध्ये बसायचं आणि कडी लावून घ्यायची आणि मध्ये एकट्यानं खायचं, तसं नाही। तर हा काला काय करीन, सर्वांच्या मुखामध्ये घालीन, एकमेका देवमुखी आणि सुखी घालू हुंबरी। एकमेकाच्या आपण मुखामध्ये काला घालू, एकमेकाला आपण काला चारू आणि तो काला काय करू, आपण खाऊ। मग असा असणारा काला कुण्या ठिकाणी आहे म्हणाल तर वाळवंटावरती आहे बरं का। आता कोणतं वाळवंट म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वापरयुगाच्या ठिकाणी यमुना नदीच्या तीरावरती यमुनेच्या वाळवंटावरती काला केला, तो काला। आणि त्याच्यानंतर पुन्हा 750 वर्षानंतर आमचे असणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी या कलियुगामध्ये अवतार घेतला आणि अवतार घेऊन आळंदीहून पंढरपूरला आले चालत। आणि आषाढी वारी त्या ठिकाणी सोहळा झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो काला केला, नामदेवरायांनी कीर्तन केलं आणि तो काला माऊलींनी त्या ठिकाणी काय केला, सर्व वैष्णवाला सर्व वारकऱ्याला काला त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाला। आणि तो काला प्राप्त झाल्यानंतर तुम्हा आम्हाला जो काला मिळण्याचा प्रसंग त्या ठिकाणी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज त्यांची आपणाला संगत घडली, त्यांची आपल्यावरती कृपा झाली। त्यांना आपल्यावरती कृपा करण्यासाठी त्यांना कुठून यावं लागलं म्हणाल तर आमची तुकोबराय महाराज म्हणतात की आम्ही कुठून आलो, आम्ही कुठले आहोत, आमचा पत्ता काय आहे।
आम्ही कोठे राहतो आणि इथं येण्याचं आमचं कारण काय म्हणाल तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठामध्ये असतो, आमचं ठिकाण वैकुंठामध्ये राहण्याचं आहे, पण तिथून आम्ही इथपर्यंत आलो. कशा करता आलो म्हणाल तर तुका म्हणे माझं धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. आम्हाला वैकुंठावर आलो तुम्हाला मार्ग सांगण्यासाठी, तुम्हाला खरं काय, सत्य काय, असत्य काय, ग्राह्य काय, योग्य काय, अयोग्य काय हे सांगण्यासाठी ह्या मृत्यू लोकांमध्ये कोण आले म्हणाल तर श्री संत सद्गुरू गणेशात महाराज आले. म्हणून त्यांच्या येण्याच्या योगानं तुम्हा आम्हाला आज असणारा जो प्रसंग आहे तो म्हणतो तो म्हणजे काला. हा काल्याचा प्रसाद तुम्हा आम्हाला मिळण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. विठ्ठल हो, या ठिकाणी असा जो असणार जो काला आहे, आपण काला काय करतो एकमेकाच्या मुखामध्ये घालतो, पण तो काला प्राप्त झाल्यानंतर तो काला घेत असताना वेळ लावायचा नाही. ताबडतोब काला काय करायचा, प्रसाद ताबडतोब एकमेकाच्या मुखात घालायचं, हातात काला घ्यायचं आणि घंटाभर थांबायचं, वाट बघायची नाही. आमचा असणारा जो जवळचा माणूस आहे, आपला सखा आहे, आपला जीवलग आहे, आपला मित्र आहे, त्या मित्राच्या हातामध्ये आपण काला देऊ, त्याला काला चारू म्हणून वाट बघत बसायची नाही. जो समोर भक्त आहे, जो समोर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मुखात काला घालायचं, वेळ लावायचं नाही. असं झालं. राजा दशरथानं यज्ञ केला, राजा दशरथाने यज्ञ केला. यज्ञामध्ये अग्निनारायण प्रगट झाले. अग्निनारायणी त्या ठिकाणी प्रसाद दिला आणि तो प्रसाद दिल्यानंतर वशिष्ठ ऋषीच्या मार्फत तो प्रसाद कैकेयीच्या आपलं कौशल्याला अगोदर दिला, दुसरा प्रसाद सुमित्रेला दिला आणि तिसरा प्रसाद कैकेयीला दिला. पण कैकेयीला दिल्यानंतर कैकेयीला त्या ठिकाणी राग आला. मी राजाची आवडती राणी, पट्ट राणी आणि माझा मला विचारल्याशिवाय राजाने कोणता शब्द ओलांडायचा नाही. माझ्या शब्दाच्या पलीकडे राजाने कधी गेलेलं नाही. पण असं असताना मला प्रसाद अगोदर का दिला नाही म्हणून कैकेयी त्या ठिकाणी रुसली आणि हातामध्ये प्रसाद तसाच घेतला आणि आपल्या असणारी गुरुकडं डोळे वटारून त्या ठिकाणी पाहू लागली. डोळे वटारून पाहत असताना एवढं थांबले नाही तर प्रसाद तर घेईच ना. त्या ठिकाणी प्रसाद घेण्याला वेळ लागला आणि तो प्रसाद वेळ लागल्यानंतर त्या ठिकाणी एक सोरच्या नावाची असणारी एक अप्सरा होती. त्या अप्सराने काय केलं, तिला घारीचा म्हणजे प्रसाद घेण्यासाठी वेळ लावायचा नाही किंवा दुसऱ्याची वाट पाहायची नाही. तो प्रसाद मिळाल्याबरोबर जो व्यक्ती समोर आहे त्या व्यक्तीच्या मुखात घालायचं आणि त्यानं आपल्या मुखात घालायचं. म्हणून हे साजरी करू शकतो. विठ्ठल गणेशनाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी नाही तर पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या सेवेमध्ये 15 दिवस आपण उपस्थिती लावून, हाजरी लावून आपण काला देखील प्रसाद सेवन करू शकतो. विठ्ठल कुंडली कवरदार विठ्ठल मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो, प्राप्त झालेला आहे. पण प्राप्त होण्यासाठी अगोदर आपणा मनुष्य जन्माला फार दुःख भोगावं लागतं बरं का. आपणाला या मृत्यू लोकांमध्ये यायचं म्हटलं तर आपणाला जन्माला यावंच लागतं. काय यावं लागतं, आपण पूर्वी जन्मी अगोदरच्या जन्मामध्ये आपण जे कर्म केलेलं आहे, आपण जे काय कर्तव्य केलेलं आहे त्या कर्तव्याचं फळ म्हणून आपणाला जन्माला यावं लागतं बरं का. आपण शेतामध्ये मेहनत केली, 100 पोते आपण सोयाबीन काढलो आणि ते 100 पोते सोयाबीन आपण काय केलं, आपल्याला गरज नाही म्हणून तसंच घरी ठेवलं किंवा सोयाबीनला भाव नाही म्हणून ठेवलं. ज्या टायमाला सोयाबीनला भाव आला आपण सोयाबीनची विकलो
त्याची पट्टी आली आणि पट्टी आल्यानंतर त्या पैशाचं जे आपण उपभोग घेतो, शेतामध्ये केलेलं कष्ट त्याचं फळ म्हणून आपणाला त्याचं मोबदला म्हणून ती आपणाला सोयाबीनचे पैसा आहे. तसं आपण आदल्या जन्मी जे पुण्य जे कर्म केलं त्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि त्या मनुष्य जन्मामध्ये जे आपल्या वाटेला जे येऊ लागलेलं आहे हा सुख आणि दुःख ही जी फळ आहे ते पूर्वजन्मीचं असणारं ते आपलं कर्म आहे बरं का. माऊली म्हणतात 9व्या अध्यायामध्ये आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे आणि तया ते भोगा यावे ध्येय का. किंवा आपण पूर्वी जी फळ केलेलं आहे ते भोगण्यासाठी तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. पण भगवंता तसं नाही. भगवंताला जर जन्माला यायचं असेल तर देव होऊन स्वतः येत नाही. देवाचं काय भांडवल कायचं लढलेलं नाही. भगवंताला जर यायचं असेल तर तुम्ही आम्ही या ठिकाणी काय करावं, भक्ताचं त्या ठिकाणी धावा करावं. तो भगवंताची भक्ती करवते, भगवंताचं त्या ठिकाणी आठवण करवते, वेळोवेळी त्या ठिकाणी भगवंताचं स्तवन करावं लागतं तर भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतो बरं का. हां कसं म्हणतो मोहवे धाव घाली पाना आणि नाम घेता पंढरी राणा. जर त्या ठिकाणी मुखानं प्रेमानं जर भगवंताचा धावा केला तर भगवंत काय होतो त्या ठिकाणी प्रगट होतो. अन्यथा भगवान प्रगट होत नाही. बऱ्याच जणांनी भगवंताची स्तुती केली आणि ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म वाढला, पाप त्या ठिकाणी झालं, पापाचं ओझं झालं, ओझं झाल्यानंतर पुन्हा त्याचा कैवार घेऊन सर्व देव लोकांकडे धावा केल्यानंतर मग देव प्रगट होतो. आला नावा रूपा, तो रूपाला आला, तो नावाला आला कोण देव. पण देवाला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, ना छाया नाही. ह्याच्या तो वेगळा असणारा तो भगवंत आहे. पण की आकाराला आला भक्ती केल्यामुळं संतांनी अवतार घेतला आणि देवाला काय केलं नावा रूपाला आलं म्हणून देव स्वतःहून येतो. पण संतांचं असं नाही. संत महात्मे काय करतात, ह्या पृथ्वीवरती अवताराला येतात, संत महात्मे प्रगट होतात आणि प्रगट होऊन काय करतात, आपलं कार्य करतात. आपलं कार्य केल्यानंतर त्यांच्या मनात जर आपण इथं राहू कार्य करू आणि कार्य केल्यानंतर पुन्हा आपण परत जाऊ म्हटलं तर संत महात्मे काय करतात, परत निघून जातात आणि गेल्यानंतर त्यांच्या जर मनात आलं तर ते परत माघारी या मृत्यू लोकांमध्ये येतात आणि राहिलेलं कार्य या ठिकाणी पूर्ण करतात. तुकोबराय वैकुंठ सधे वैकुंठाला गेले, त्याच्यानंतर तुकोबराय वैकुंठाहून 3 वेळा ह्या मृत्यू लोकांमध्ये आले बरं का. मग प्रत्येक संत महात्मे येतात. पण तुमचं आपलं तसं नाही. ते येतात जातात, यायचं जायचं त्यांच्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये ना आपलं जीवन कसं आहे म्हणाल तर पराधीन आहे. जिने पराधीन आणि का हाती द्रढ पाशी बांधली संचिती प्रारब्ध कियामान सांगाती भुवंडती सत्ता मात्र आपोलिया. आपलं जीवन कसं आहे पर स्वाधीन आहे. पण संतांचं तसं नाही. संतांचं स्वतंत्र आहे. ते स्वतः येतात, कार्य करतात, आले त्यांच्या मनात की त्या ठिकाणी निघून जातात. पण समजा आपल्या तर एखादा जर माणूस मेला आणि तो मेल्यानंतर पुन्हा 4 दिवसानं तो महागारी आला, आपल्या घरातला माणूस कोणी मेला आणि महागारी आला, कोटक घरी आला, तो माणूस घरी आल्याबरोबर घरचे सगळे शेतामध्ये, तो शेतामध्ये आला की पुन्हा परत शेतातली माणसं सगळे घरी. कारण विश्वास बसत नाही. हा भूत होऊन आला का कोण होऊन आला म्हणजे विश्वास बसत नाही. आपणाला भीती निर्माण होते. पण ही भीती संतांच्या बाबतीत मात्र तसं नाही. संत कसे म्हणा तर अवतारी पुरुष आहेत. म्हणून महाराज एक ग्रस्त म्हणले तुकाराम म्हणले, महाराज तुम्ही म्हणता मी या ठिकाणी अवतार घेईन, मग बऱ्याच ठिकाणी तुकाराम म्हणले की मी काय करीन अवतार घेईन. काय म्हणाल तर घेईन मी जन्म याच साठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावा. मी काय करीन तुझी भक्ती करण्यासाठी येईन, तुझा परमार्थ करण्यासाठी येईन आणि जन्मोजन्मी तुझी मी अखंड सेवा करीन असं महाराज म्हणतात. म्हणजे महाराज तुम्ही या ठिकाणी काय म्हणता, मी येईन म्हणता, मग आल्यानंतर तुम्ही कोठून येणार, तुम्ही कोठून येणार, इथं येऊन तुम्ही काय करणार, किंवा तुम्ही जे म्हणता काय करणार म्हणता, येऊन तुम्ही काय खाणार,
किंवा काय तुम्ही सेवन करणार ह्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात की मी काय करीन जन्माला येईन आणि जन्माला येऊन काय करीन मध्ये या ठिकाणी काला खाईन म्हणतात. उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दहीभात. मी काय करीन माझ्या जन्माला येईन, मी अवतारला येईन आणि या ठिकाणी काय करीन मी काला खाईन. जन्माला येईन म्हणतात. मग अहो साधं पद प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तर ती किती कठीण आहे. साधं पद प्राप्त घ्यायची, पद प्राप्त करून घेण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं 10 वेळा मनाची पाळी येऊ लागली. पण 10 वेळा मनाची पाळी आली आणि खरोखर तो आला बी, निवडून आला, पण पद मात्र प्राप्त झालं नाही. विठ्ठला कुंडली कवर जार विठोल ज्ञानदेव. तुकोबर म्हणाली किंवा मी काय करीन अशा प्रकारे मी अवतार जन्माला येईन, मी अवतार घेईन आणि अवतार घेऊन काय करीन मी काला खाईन. बरं का, काला काला म्हणतात त्या ठिकाणी दही आणि भात ह्या 2 शब्दाचा अर्थ, 2 शब्द या ठिकाणी वापरलेत. कालेचे 2-3 प्रकार आहेत. दही भाताचा काला आणि दूध भाकरीचा काला असं आणि सगळ्याच मिळून असणारा एकत्र असणारा तो काला.
पण या ठिकाणी महाराज काय म्हणतात, दही आणि भात. हां, की जेवणामध्ये दही असावी आणि भात असावं. हे पदार्थ असे आहेत की शरीर आपलं त्या ठिकाणी काय करतं, पुष्ट करतं. शरीर आपलं धष्टपुष्ट राहू शकतं, इतर पदार्थामध्ये नाही. दही इतकं श्रेष्ठ आहे. प्रत्येक महात्मे, राजे, महाराजे, ऋषी, जपी, तपी, साधू ह्यांचं जे काय प्रसाद भोजन असतं, त्या भोजनामध्ये जरूर या ठिकाणी काय असणार आहे, दही आणि भात ह्या जेवणामध्ये प्राधान्य दिलेलं आहे, श्रेष्ठ आहे. आणि असा जे असणारा जो पदार्थ आहे दही भात, आणि तो दहीभाताचा काला मी काय करीन, या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये येऊन मी सेवन करीन. मी प्रसाद अशा प्रकारे एवढंच करीन, तर मीच नाही तर सर्वांना त्या ठिकाणी मी काला काय करीन, देईन. सर्वांना काला चारीन, सर्वाच्या मुखात मी काला घालीन, असं तुकाराम महाराज म्हणत असताना, पण असा काला कुठे मिळतो, तर या मृत्यू लोकामध्ये मिळतो. पण मृत्यू लोकामध्ये मिळतो, पण दुसरी ठिकाणी कुठं मिळतो का, नाही आहे का, सर्व ठिकाणी मिळतो. स्वर्ग महाराज म्हणू लागले की बाबा हा असणारा जो काला आहे तो काला वैकुंठामध्ये नाही, वैकुंठामध्ये काला नाही, वैकुंठामध्येच नाही का, हो हो म्हणजे काय सांगावं, म्हणजे सत्यलोकी तो ऐसे नाही, म्हणजे सत्यलोकातही काला नाही. एवढंच नाही तर स्वर्गी तो ऐसे नाही, म्हणजे स्वर्गामध्ये देखील त्या ठिकाणी काला नाही. हां, सत्यलोकामध्ये देखील काला नाही, आणि पाताळी तो ऐसे नाही, म्हणजे पाताळामध्ये देखील त्या ठिकाणी काला नाही. तिथं काला मिळत नाही, स्वर्गामध्ये काला मिळत नाही. का तर त्या ठिकाणी काला नाही, त्या ठिकाणी कालवा आहे, कालवा. हां, का जिथं कालवा असतो, जिथं कालवा झालेला असतो त्या ठिकाणी भांडण असतं, त्या ठिकाणी कंते असतात बरं का, कंते असतात त्या ठिकाणी, भांडण असतात जिथं कालवा असतो. आणि जिथं काला आहे तिथं नाही, तिथं काय असतो, तिथं आनंद असतो, आनंद तिथीचा. हां, तिथल्या आनंदाचं त्या ठिकाणी पारावार नाही बरं का. हां, गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा. हां, म्हणजे गोकुळामध्ये जे सुख आहे ते सुख मुले या ठिकाणी मिळतं. कुठं आपण जर काला सेवन केला, संतांची सहवास केला आणि तो काला प्राप्त झाला तर तो आनंद या ठिकाणी आपल्याला मिळतो. पण वैकुंठामध्ये त्या ठिकाणी काला मिळत नाही, सत्यलोकामध्ये काला मिळत नाही, स्वर्गामध्ये काला मिळत नाही, नाही पाताळामध्ये काला मिळत नाही. का मिळत नाही काला, त्याचं कारण आहे की सत्यलोकामध्ये असणारा जो ब्रह्मदेव आहे, हां, तो ब्रह्मदेव काय झालेला आहे, तो कामातुर झालेला, आणि कामातुरून त्यांनी काय केलेलं आहे, तो त्या ठिकाणी कामाच्या आहारी गेला, तो भ्रष्ट झाला, म्हणून त्या ठिकाणी तो कालवा आहे, तिथं काला नाही. स्वर्गामध्येही काला नाही. स्वर्गामध्ये असणारा जो कोण आहे म्हणाल तर इंद्र आहे. इंद्र देखील काय केलेला आहे, तो मृत्यूलोकामध्ये आला इंद्र, आणि इंद्रने काय केलं, मोराचं रूप धारण केलं.
आणि मोराचं रूप धारण करून त्याने काय अहिलेच्या तो आश्रमामध्ये गेला आणि आश्रमात गेल्यामुळं त्या ठिकाणी त्याला बाधा झाली. हां, तो भ्रष्ट झाला आणि त्या ठिकाणी कालवाच झाला स्वर्गामध्ये. म्हणून त्या ठिकाणी देखील काय नाही म्हणले, काला नाही. मग काला नेमकं कुठे आहे तर काला कुठं आहे म्हणाल तर मृत्यू लोकांच्या ठिकाणी आहे, यमुनेच्या वाळवंटावरती आहे, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहे, श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये आहे. विठ्ठला आणि तो काला आपल्या नाथांच्या दरबारामध्ये काला आपणाला मिळणार आहे. आणि तो काला मिळत असताना आपला जो काला मिळणार आहे, आपण तो काल्याचा आनंद घेणार आहोत. पण महाराजाला विचारलं तुकाराम म्हणले, महाराज तुम्ही जो काला घेऊ म्हणता, जन्माला येऊ म्हणता आणि तो काला प्रसाद सेवन करू म्हणता, पण तुम्ही जो काला घेणार आहात तो कशा प्रकारे घेणार, तुम्ही काला कसा खाणार, असा प्रश्न विचारल्यानंतर महाराजांनी उत्तर दिलं. अभंगाचं तिसरं चरण. म्हणतात की हा जो असणारा जो काला आहे तो काला मी कसा सेवन करणार तर एकमेकाच्या मुखामध्ये घालणार. स्वतः नाही घ्यायचं, एकमेकाला दुसऱ्याने त्याला चारायचं आणि त्यांनी त्याला एकमेकाला चारायचं. हा जो आनंद आहे हा आनंद कुठं आहे म्हणाल तर की वैकुंठामध्ये असणारा असा आनंद नाही, नवे नवे स्वर्गात देखील आनंद नाही. वैकुंठात तर काला नाहीच नाही, कुठेच नाही. मग हा जो काला आहे हा काला मिळण्यासाठी स्वर्गातले देव लोक इच्छा करतात. स्वर्गातले लोकांना वाटतात त्यांना अरे रे आपण स्वर्गाची प्राप्ती आपल्याला मिळाली, आपण स्वर्ग प्राप्तीसाठी आपण यत्न केला, तपश्चर्या केली, आपल्याला स्वर्ग मिळाला. पण स्वर्गामधले जे आनंद आहे तिथलं जे असणारं सुख आहे ते सुख मात्र आणि मृत्यू लोकातलं सुख ह्या दोन्हीच्या सुखामधला जमीन आसमानचा फरक आहे. खाली मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा म्हणून ते इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मावा की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा असं त्यांना वाटतं. पण तो आनंद कुठे मिळता तर मृत्यू लोकामध्ये मिळतात. आणि त्या मृत्यू लोकामध्येही फक्त आनंद घ्यायचा असेल तर की आपणाला मनुष्य जन्म मानव जन्म मिळाला पाहिजे. ह्या मानव जन्मामध्ये आपणाला प्राप्त झाला मनुष्य जन्म आणि त्या जन्मामध्ये जर आपण संतांची संगती धरली, गणेशनाथ महाराजांच्या सहवासामध्ये आपण जर सान्निध्यामध्ये राहिलो तर तो आनंद किंवा तो काल आपणाला ह्या नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि असणारा जो तुकाराम महाराज म्हणाले की बाबा हा काला आम्ही काय करू या ठिकाणी काला घेऊ, पण
हा काळा घेण्यासाठी आम्ही जन्माला येऊ म्हणतात. आम्ही पुन्हा जन्म घेऊ, पण पुन्हा जन्म घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही. हां, जन्माला याची साधी गोष्ट आहे का? भयंकर असणारं त्या जन्माचं दुःखचं वर्णन आमच्या तुकोबारायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. दुःखाचं वर्णन आमच्या तुकोबारायांनी नाट प्रकरणामध्ये वर्णन केलेलं आहे. मग हे दुःख सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का? हां, आपल्यामध्ये नाही, पण संतांच्यामध्ये मात्र ते क्षमता आहे. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? तर त्यांनी तेवढी काय केलेली आहे? साधना केलेली आहे. हां, कोणती साधना केली म्हणाल तर सतत भगवंताचं चिंतन केलं. एका अवतारामध्ये नाही, असे अनेक अवतारामध्ये यांनी प्रयत्न केलेला आहे. अनेक अवतारामध्ये भगवंताची संगती केली म्हणून त्यांना सोपं आहे. पण तुम्हा आम्हाला सोपं नाही. आपण संगती केली. आपण कोणाची संगती केली? आपण विषयाची संगती केली, संसाराची संगती केली. संसार हा नाहीच. हां, प्रपंच झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता का कदा कल्पांती घडेरा. मध्ये केव्हाच संसार पूर्ण झाला असं कुणीच सांगू शकत नाही. किंवा विषयामध्ये मला आनंद प्राप्त झाला, विषयामध्ये माझी तृप्ती झाली, आता मला काहीच माझी अपेक्षा राहिली नाही असं कुणीच म्हणू शकत नाही छातीवर हात ठोकून. पण परमार्थामध्ये असं आनंदामध्ये ह्या ध्येयानं भगवंताची प्राप्ती करून ह्याच ध्येयानं काल सेवन करण्याचा आनंद कुठे मिळतो? तर या मनुष्य शरीरामध्ये मिळतो. म्हणून ह्या ध्येयाला काय म्हटले? आमच्या तुकोबारांनी वाळवंट म्हटलेलं आहे. आणि ह्याच वाळवंटामध्ये प्रसाद सेवन करता येतो. ह्याच वाळवंटामध्ये आपण
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा 15 दिवसाचा सोहळा आहे. आजचं असणारं 15वं कीर्तन आहे बरं का, 15वं. आणि 15वं कीर्तन कोणतं आहे म्हणाल तर या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे. आणि ह्याच्या पाठिंबाच्या काळामध्ये वातावरणामध्ये बदल झाला म्हणून पुन्हा आजचं हे जे कीर्तन आहे हेच 16वं कीर्तन आहे असं समजून आपण कीर्तन या ठिकाणी आहे की आजचा जो प्रसंग आहे तो कोणता आहे म्हणाल तर काल्याचा प्रसंग आहे. आणि आजच्या जो कीर्तन आहे ह्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं असणारं जे गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. वर्णन भगवान कृष्ण परमात्मा ह्या गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. कोण्या ठिकाणी अवतार झाला? गोकुळात अवतार झाला का कुठे का मथुरे झाला का कुठे झाला? तर कृष्णाचा अवतार कुठं झाला म्हणाल तर आमच्या तुकोबरायला विचारला महाराज सांगतात कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टाच्या कापसून. कृष्ण कुठं जन्माला म्हणतात? गोकुळामध्ये. प्रगट झाली मथुरेमध्ये. पण खरा आनंद खरा उत्सव आनंद असणारा कुठं प्राप्त केला म्हणाल तर त्या ठिकाणी गोकुळामध्ये केला. म्हणून कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टा चळकाप सुटला की दुष्टाला त्या ठिकाणी भीती निर्माण झाली. आणि असं असल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झाल्यानंतर त्या ठिकाणी आनंद झाला. की त्या ठिकाणी सुख झालं. इतकं सुख झालं की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी असं आनंद त्या ठिकाणी झाला. कृष्णाचं त्या ठिकाणी जातकर्म पाहण्यासाठी गर्ग ऋषी आले. आणि गर्ग ऋषी आल्यानंतर गर्ग ऋषीला नंदराजाने यशोदा मात्यानं आपलं त्यांना पाठ ठेवला. पाठावरती त्या ठिकाणी ते बसले. त्यांचं त्या ठिकाणी षडोपचारी पूजा केली. आणि की तुझ्या उदरीमध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान विष्णू तुझ्या पोटी अवताराला आलेले आहेत. आणि तू अनंत जन्माचं जी तप केलेलं आहे अनंत जन्म तू तर 3 जन्म तू तप केलेला आहे त्या तपाचं फळ म्हणून तुझ्या उदरी भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झालेले आहेत. आणि हा जो मुलगा आहे तुझा ह्या मुलाला मुले या त्रिभुवनामध्ये सर्व जग वंद्य करील. सर्व जग तुझ्या मुलाला मानील आणि सर्व जग तुझ्या मुलाची त्या ठिकाणी काय करेल? पूजा करेल म्हणले. आणि हा असणारा तुझा मुलगा काय करेल की बाबा ह्या गोकुळामध्ये असणारी जी काय भक्त मंडळी आहेत जी काय गोपिका आहेत ह्या सर्व गोपींना का तो काय करील? आनंद प्राप्त करून देईल. सर्वांना तो सुखी करील. एवढंच नाही तर भगवान कृष्ण परमात्मा काय करेल की त्याची जे असणारे जे गुरु आहेत गुरुचा मुलगा मृत पावल्याला तो काय करेल? मुलाला जिवंत करील. आपल्या गुरुच्या मुलाला तो काय करेल? जिवंत करील. एवढंच नाही तर असा जो असणार जो साप आहे एक साप त्या सापाचं असणारं घमंड त्या ठिकाणी तो काय करेल? नाहीसा करेल. आणि आपली असणारी जी नगरी आहे तो नगरी काय करेल? तो समुद्रामध्ये त्या ठिकाणी बुडवील. एवढंच नाही तर 16,108 असणाऱ्या स्त्रियांचं तो काय करील? रक्षण करील. त्या स्त्रियांचा तो काय होईल? मालक होईल. तो त्या स्त्रियांचा असणारा कोण काय त्या ठिकाणी ती पती होईल. आणि एवढाच नाही तर तो 101 वर्ष तो त्या ठिकाणी काय करील? द्वारकेचं त्या ठिकाणी तो काय करील? राज्य करील. आणि असं राज्य करील. भक्तांना त्या ठिकाणी सुख देईल. आणि गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी तो काय करील? आपल्या कोरंगोळीवरती त्या ठिकाणी उचलेल. एवढंच नाही तर ब्रह्मदेवाचा असणारा जो गर्व आहे तो गर्व त्या ठिकाणी नष्ट करील. एवढंच नाही तर त्या ठिकाणी काय करील? गोपिका त्यांच्या असणारी जी भक्त आहेत त्या गोपिकांना काय होईल? म्हणजे अभिमान येईल.
गर्व येईल म्हणे भक्ताला, आणि त्या भक्ताचा गर्व तुझा मुलगा काय करील, नष्ट करून त्यांना पवित्र करील आणि त्यांना आपलं अलौकिक असणारं सुख प्राप्त करून त्या भक्ताचं दुःख तुझा मुलगा निवारण करील. विठ्ठला अशा प्रकारे त्या ठिकाणी गर्ग ऋषींनी त्या ठिकाणी काय सांगितलं, भविष्य सांगितलं. भविष्य असताना म्हणले तुझा मुलगा काय करील, म्हणले गोकुळामध्ये गवळणीना त्या ठिकाणी काय करील, सुख देईल. तो त्या ठिकाणी चोऱ्या करील दही दुधाची, आणि चोऱ्या करून काय करील, आपल्या मित्रांना सवंगड्यांना तो दूध खाऊ घालील आणि खाऊ घालून त्यांना धुष्टपुष्ट करील. आणि एवढंच नाही, ज्या टायमाला तुझा मुलगा खोड्या करील त्या मुलाचे गरणी त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. यशोदेला गरणे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी यशोदाला वाईट वाटेल. यशोदा रडील म्हणली त्या ठिकाणी. यशोदा म्हणली बा तुझा कृष्ण खोड्या करू लागला. यशोदा म्हणले की अरे म्हणजे कृष्णा आपल्या घरामध्ये काय कमी म्हणली, की आपल्या घरामध्ये म्हणले 1 कोटी गायी आहेत म्हणली. ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत, 5 लाख गायी त्याला काय म्हणतात, नंद म्हणतात. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत, 9 लाख त्यांना काय म्हणतात, उपनंद म्हणतात. हां, आणि ज्याच्याकडे 25 लाख गायी आहेत त्याला वृषभ भानू म्हणतात. आणि ज्याच्याकडे 50 लाख गायी आहेत त्याला वृषभ भानू म्हणतात. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत त्याला नंदराज म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या घरी असणाऱ्या 1 कोटी गायी होत्या. आणि एवढ्या गायी असताना म्हणले घरामध्ये काय कमी आहे, आणि तू या ठिकाणी चोरी करतोच असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी खरोखर इतके घराणे कृष्णाच्या घराणे येऊ लागल्या यशोदेकडे. यशोदा म्हणली कृष्णा म्हणले तू आता तुझ्या खोड्या मला ऐकायच्या पण नाहीत. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले गणेशनाथ 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 तुकाराम 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 कुंडली कवर द्यारी जो शेवटी चालू.
एक मिनिट. श्री गणेशनाथ मंदिर आणि पुरुषोत्तम गणेशनाथ महाराज डॉक्टर आपले शाळा शिक्षक डोनेशन महाराजची आपल्या या ठिकाणी महाराजांचे चिरंजीव डॉक्टर पुरुषोत्तम महाराज यांची वसुंधरा विकास अधिकारी वर्ग 2 सात पंचायत समिती धाराशिव यापैकी पदोन्नती झाल्यानं त्यांचं या ठिकाणी हार आणि श्रीगोजी सत्कार करण्याचा आहे. मालिकाला विनंती करतो सत्कार करावा. गंगा गोदावरी नर्मदा तुंगभद्राओ गंगा गोदावरी नर्मदा तुंगभद्राओ गंगा गोदावरी नर्मदा तुंगभद्राओ. आता आमच्याकडे बघा मी हात मागायचं म्हणतात गंगा गोदावरी नर्मदा तुंगभद्राओ. मैं कृपया कर
आहे